आता इतर बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये। बीड हत्या प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅक कोर्टात झाली पाहिजे असं खासदार ओमराजे निंबाळकरांनी मागणी करताना म्हटलंय। माझ्या वडिलांच्या हत्येच्या घटनेला 18 वर्ष झाली पण अजून सुद्धा न्याय मिळाला नसल्याचं निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे सौरभ वाघमारे यांनी, पाहूयात। आपल्यासोबत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। आमदार खासदार साहेब, काय भावना आहेत समाजाच्या? नेमकं आज धाराशिवमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या पद्धतीनं जी संतोष देशमुख यांची हत्या झाली ती अतिशय निगृतपणे आणि माणुसकीला काळंबा फासणारी घटना होती। अशा परिस्थितीमध्ये याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर तातडीनं सरकारनं कारवाई करणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा, हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टाकडं चलवून तो किती का मोठा असना कोणी का असना त्याच्यावर अतिशय कठोर अशी कारवाई करणं अपेक्षित आहे। त्याच पद्धतीनं आपण बघितलं असेल, परभणीची घटना आहे। सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक जो त्या ठिकाणी कायद्याचं शिक्षण पूर्ण करतोय, एकही NCची केस त्या युवकावर नाही, कुठेही गुन्हेगारी कृत्यात कुठल्याही ह्याच्यात सहभाग नाही, प्रामाणिक युवक, दंगल घडते कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हा निष्पाप युवक त्या ठिकाणी पोलिसाच्या तावडीत जातो आणि त्याचं पोलीस कस्टडीमध्ये ज्या पद्धतीनं मृत्यू होतो ह्याची सुद्धा चौकशी मला वाटतं शासनानं करणं गरजेचं आहे। दादा, चौघांवरती जे आहे ते आता मोका लावण्यात आलेला आहे। मला म्हणजे मी माझ्यावरनं सांगतो तुम्हाला, 3 जून 2006 रोजी माझ्या वडिलांची हत्या झाली होती। आज 2024 आहे, म्हणजे 10/4 14/4 18 वर्ष झाली। अजून केस ट्रायल कोर्टात आहे। कधी न्याय कधी मिळणार? म्हणजे मी 2009 मध्ये आमदार होतो, परत 2019ला खासदार झालो, आता 2024ला परत खासदार झालोय। जर माझ्या बाबतीत अशी अवस्था असेल न्यायदानाच्या बाबतीत, काय सामान्य माणसाला न्याय मिळणार आहे? एकंदरीत हे होते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, धाराशिव।